ही चिकन बिर्याणी घरच्यांनाच नाही तर फ्रेंड्स आणि फॅमिली सगळ्यांची फेवरेट आहे. यामध्ये आम्ही दहीचा अजिबात वापर केलेला नाही, पण इतकी चविष्ट, मसालेदार आणि सुटसुटीत होते की तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर तुम्हालाही नक्की आवडेल. 1 किलो बिर्याणीसाठी आम्ही 1 किलो बासमती तांदूळ आणि 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन थोडं ग्रेव्हीसाठी सुद्धा यूज करणार आहे म्हणून ते जास्त आहे. पेस्टसाठी 100 ग्राम लसूण, 50 ग्राम अद्रक, 10 मिरची, थोडा कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर, जिरं, मीठ टाकून मिक्सरला ही पेस्ट करून घ्यायची. मीडियम साईजचे 10 टोमॅटोची प्युरी मिक्सरला करून घ्यायची. इकडे चिकन स्वच्छ धुवून हाफ लिंबू, 1 चम्मच हळद आणि मीठ लावून मिक्स करायचं. मग 2 चम्मच ग्रीन पेस्ट लावून चिकन मॅरिनेट करून ठेवायचं. जीरा राईससाठी राईस पण स्वच्छ 3 वेळा धुवून घ्यायचं. मोठ्या टोपात 2 चम्मच तेल आणि 1 चम्मच घी टाकायचं. मग त्यात जिरा, तेजपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि छान असा परतून घ्यायचा. मग त्यामध्ये धुतलेला तांदूळ टाकून ते सुद्धा परतून घ्यायचं. ते परतून झाल्यावर मग गरम पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून राईस शिजू द्यायचं आहे. थोड्या वेळाने आपला जिरा राईस रेडी झाल्यावर तो एका परातीत काढून घ्यायचा आणि राईस हा 80% शिजवा. 10-12 कांदे घ्यायचे उभे चिरून एका टोपामध्ये तेल टाकून घ्यायचं. थोडं बिरिस्त्यासाठी कांदा फ्राय करून घ्यायचा. मग त्यातलं थोडं ऑइल काढून त्याच टोपात खडे मसाले टाकायचे आणि उभा चिरलेला कांदा टाकायचा आणि तो थोडा ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा. यामध्ये 4 चम्मच ग्रीन पेस्ट आपण केलेली टाकायची आणि ती सुद्धा तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची. त्यानंतर आपण केलेली टोमॅटोची प्युरी टाकायची, त्यात मीठ टाकायचं आणि ते पण तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं. इकडे मी मसाले घेतले आहे. 1 चम्मच हळद, 2 चम्मच बिर्याणी मसाला, 2 चम्मच गरम मसाला, 2 चम्मच धनिया पावडर, 4 चम्मच लाल मसाला, 2 चम्मच काश्मीरी पावडर हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं चिकन मसाल्यामध्ये. मग यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं कारण नंतर चिकनला पाणी सुटतं. तर जास्त पाणी टाकायचं गरज नाही. थोडा वेळ चिकन ढाकण लावून शिजू द्यायचं. मग त्यात थोडं कोथिंबीर टाकायची. अर्धा तास ते चिकन शिजलेलं आहे. इकडे मी केसरचं पाणी बनवलंय. आता पहिला तर 80% शिजलेला राईस, त्यावर चिकनचं ग्रेव्ही, परत राईसचा लेयर, मग त्यावर आपण केलेलं केशर पाणी, बिरिस्ता, कोथिंबीर, पुदिना टाकायचा. असे 3 थर केलेत आणि मग ढाकण लावून बिर्याणी दमला ठेवली. 20-25 मिनिट नंतर आपली बिर्याणी रेडी आहे.